डहाणू मध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये. महाराष्ट्र आणि गुजरातची बाउंड्री डहाणू मध्ये येते. म्हणजेच इथून आम्ही शेवटच्या टोकावर असताना पहिले येण्यासाठी नेहमी आतुर असतो. आज आम्ही पहिले येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशा दृढ निश्चयाची ही टीम इथपर्यंत आली आहे आणि त्यामुळे या टीमला आपण देऊयात आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना हम. काय डहाणूकर कल्ला होणार की नाही? आपण तयार आहात ना? मग एक आवाज होऊन जातात आपल्याच नावाचा. बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. ऑलराइट कॅप्टन आणि कोच. Preparation time start. जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार. और इस वक्त श्री राम गोविंदा पथक आपके स्क्रीन पर हैं. बहुत ही शानदार स्टार्ट इनका. और खास करके हमारे साथ भरत जुड़े. भरत, जिस तरह से इन्होंने बिगिनिंग की है, क्या वो अच्छा फिनिश करेंगे? टॉवर की तरफ उनको जाना है. बघा, डहाणूचं हे पथक आहे आणि डहाणूमध्ये कबड्डी क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. तुम्ही ज्या वेळेला कबड्डीत होता त्यावेळेला धाकटी डहाणू, मच्छीमार डहाणू ही नावं चांगली आहेत. तुम्ही ज्या वेळेला क्रिकेटमध्ये तेव्हा जाई, दांडी ही सगळी नावं खूप मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आता ती दहीहंडीमध्ये सुद्धा आपलं नाव कोरण्यासाठी ही जय श्रीराम गोविंदा पथक. ओह क्या बात है भरत, अतिशय लीलिया. अगर हिंदी में कहे तो मक्खन एक स्टार्ट था इनका और एक बार फिर वो टॉवर की तरफ चले गए, अपनी मंजिल की तरफ चले गए. लेकिन काम पूरा नहीं हुआ. आपको बॉटम टू टॉप जाना है और टॉप से बॉटम भी क्लीन तरीके से वापस आना है. याच्यामध्ये मोठा रोल असतो तुमच्या सरावाचा. आता तुम्ही सराव कशा पद्धतीने केलात, सरावामध्ये तुमची येणारी मुलं
तुमच्या स्क्वॉडमध्ये असणारी मुलं तुम्ही डायरेक्टली काही इम्प्लिमेंट करायला जाता त्यावेळेला तुम्हाला कमीपणा वाटतो, पण जर का तुमची सतत सरावाला येणारी पोरं सादरीकरण करताना जर असतील तर तुमच्या थरांना कुठेच अडथळा येत नाही आणि त्याचीही पेशकश होती. खूप सुंदर रीतीने थर रचल्यात. जी हाँ, और डानू की गाड़ी बिल्कुल रंपम चली है. देखते कि एक बार फिर वो नीचे तो आ गए हैं, लेकिन कोर्ट में चार तरफ जो 4 कॉर्नर हमारे हैं ना, वहाँ हमारे रेफरी है वो रूपेश चौहान साहब को बताएंगे क्या क्लीन परफॉर्मेंस हुआ है और उसके बारे में ये चर्चा. देखिए ये यहाँ चर्चा होगी, खिचड़ी पकने वाली है. सारे रेफरी ने कहा अब बारी रूपेश चौहान साहब की. अटेम्प्ट सक्सेसफुल विथ 0 पेनल्टी. क्या बात है डानू, तुम्हाला कोणती पेनल्टी नाही आहे. दुसऱ्या अटेम्प्टसाठी आपण तयार राहायचं आहे. अटेम्प्ट सक्सेसफुल, एक्सलंट. All right, DJ Master. 3, 2, 1. अब सीटी बज गई है. यहाँ समय की पाबंदी नहीं है, लेकिन फिर भी ये अटेम्प्ट आपको सक्सेसफुल करना है, तब जाकर आप क्वालिफाई होने वाले. नाही तो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. तुम्ही ज्या वेळेला 2 अटेम्प्ट लावता त्यावेळेला एकाच अटेम्प्टमध्ये तुम्हाला थर रचून चालत नाहीत. दुसऱ्या वेळेला सुद्धा यशस्वी रीतीने ते मनोरे रचून तुम्हाला उतरवायचे असतात. ही प्रॅक्टिस ज्या वेळेला 3 एक्के लावतात ना, बेसिकली 3 एक्के म्हटलं की ती 7 थरांची प्रॅक्टिस असते. इनडायरेक्टली तुम्ही 6 थरात जरी ते 3 एक्के लावले, 4, 3, 2, 1, 1, 1, ती 7 थराची प्रॅक्टिस असते. तुम्हाला इथे त्या 3 एक्क्यांसाठी कोणतीही वेळेचं बंधन नाही आहे. पण याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज काय? तुम्हाला वेळेचं बंधन नाही आहे, पण काय तुमचा स्क्वॉड आहे, तुमचा जो बेस आहे तो वरच्या त्या थरांना तितका वेळ धरून ठेवेल का? वेळेचं बंधन नसताना सुद्धा ते बंधन येतं आणि त्यामुळे ही टास्क सुद्धा तितकीच. जी हाँ बिल्कुल. देखिए बहुत जबरदस्त जय श्री राम जो नारा लगाया था ना, वो इनको शक्ति मिली है और टीम वर्क बहुत बढ़िया. आप ऊपर तो चले गए, टॉवर की तरफ चले गए, वापस आपको वो बॉटम की तरफ भी आना है. वो शरीर का संतुलन बहुत अच्छा लग रहा है, कॉन्फिडेंस के साथ नीचे आ रहा है. ये अच्छी बात है. जैसे कि आपने वो सवाल पूछा था क्या वो कर पाएंगे, बिल्कुल अभी तक इन्होंने बहुत बढ़िया काम किया है. नाही तो कॉन्फिडन्स तुम्ही बघाल, जर त्याने 3 एक चालले त्याने शत्रू ठोकला याचा अर्थ कबड्डीमध्ये काय होतो माहिती आहे का, की कन्फर्म त्याला मारलाय आणि तो शत्रू तिथे ठोकला म्हणजेच काय तर त्याने कॉन्फिडेंटली हे 6 थर लावलेले 3 एक्क्यानिशी. आता उतरत असताना बघूयात कुठपर्यंत आणि कसे उतरतात. बरं तुला काय सांगायची जी सलामी दिली म्हणजे कबड्डीमध्ये थायफाय असतं. इथे या गोविंदा पथकाच्या आपण अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये निश्चितच सलामी बघतो. जी सलामी आहे आणि आता बघूया पंचांचा निर्णय, अर्थात रेफरी काय सांगतात. श्रीराम गोविंदा पथक तयार आहेत, ऐकूया डिसिजन. सेकंड अटेम्प्ट सक्सेसफुल. क्या बात है, दुसरा प्रयत्न तुमचा सक्सेसफुल झालेला आहे. तुमचा आवाज येऊ द्या. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. प्रभु रामचंद्र की, प्रभु रामचंद्र की जय श्री राम. ऑल बेस्ट.